नमस्कार मंडळी. गणेश जयंती हा दिवस खूप खास आहे. तर गणेश जयंती म्हणजे विघ्नहर्ता गणपतीचा जन्मदिवस. अडथळे, अडचणी, कर्ज, वाईट नशीब दूर करण्याचा सर्वोत्तम दिवस म्हणजे गणेश जयंती होय. या दिवशी बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात, कारण आपण मनापासून केलेली छोटी प्रार्थना ते स्वीकारतात असं म्हटलं जातं. तर या दिवशी आपण कोणते उपाय करायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात पहिला उपाय तो म्हणजे पहाटे दिवा लावावा. तर पहाटे उठून या दिवशी अंघोळ करून गणपती बाप्पांच्या समोर तुपाचा छोटा दिवा लावावा. कारण पहाटेची वेळ ही सात्विक असते. यावेळी लावलेला दिवा दिवसभरातील अडथळे कमी करतो आणि आपलं काम कोणतंही रखडत नाही. तसंच यामुळं आपलं मनसुद्धा स्थिर राहतं. त्याच्यानंतर दुसरा उपाय तो म्हणजे 21 दुर्वा अर्पण करण्याचा. तर बघा, बाप्पाला 21 हिरव्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करताना मनात तुमची इच्छा बोलायची आहे. कारण गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत. यामुळं आपली अडकलेली जी काही कामं आहेत किंवा थांबलेले निर्णय आहेत ते हळूहळू मार्गी लागण्यास मदत होते. त्याच्यानंतर तिसरा उपाय तो म्हणजे या दिवशी तुम्ही ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसंच बघा, हा जप कसा करायचा आहे, तर हातामध्ये लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि 11 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. हा गणपती बाप्पांचा बीज मंत्र आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणावरती हे फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. यामुळं वाईट नशीब, वारंवार येणारे अपयश कमी होऊ लागतं. म्हणून आपल्याला हे फूल अर्पण करायचं आहे. याच्यानंतर चौथा उपाय तो म्हणजे कर्जदोषासाठी करायचा आहे. एक साधं नाणं घ्यायचं आहे. कोणतंही घ्या, 1 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं. हे नाणं गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे मनापासून. त्यानंतर हे नाणं आपल्याला थोड्या वेळानंतर पर्समध्ये ठेवायचं आहे. हे नाणं म्हणजे धनाचं प्रतीक मानलं जातं. तसंच असं नाणं आपल्या पर्समध्ये ठेवल्यामुळं कर्ज कमी होण्यासाठी योग तयार होतो आणि जे काही अनावश्यक खर्च असतात आपले ते थांबण्यासही मदत होते. पुढचा उपाय तो म्हणजे या दिवशी आपल्याला स्वच्छ दुर्वा घ्यायच्या आहेत. त्या एखाद्या स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून ते पाणी आपल्याला बाप्पाला अर्पण करायचं आहे. आता हे पाणी व दुर्वा दोन्ही शुद्धीकरणाचं काम करतात आणि यामुळं काय होतं, तर यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता, भांडण, तणाव कमी होण्यास मदत होते. म्हणून असं पाणी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे. याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. कारण आपल्या गणपती बाप्पांना गोड पदार्थ अतिशय प्रिय आहेत. या असा नैवेद्य अर्पण केल्यामुळं आपल्या घरात गोडवा, समाधान आणि सौख्य वाढत असतं. त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे 11 वेळेला आपण गणपती बाप्पांच्या समोर घंटा वाजवायची आहे, म्हणजेच घंटानाद करायचा आहे. बघा, घंटानाद आपल्या घरात केल्यामुळं आपल्या घरातील जे वातावरण आहे ते शुद्ध होतं आणि बघा, काही वेळा दिसत नसलेले अडथळे असतात, वाईट ऊर्जा असते. हे वाईट ऊर्जा नष्ट करण्याचं काम हे 11 वेळा घंटा वाजवल्यामुळं होत असतं. त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे कापराचा उपाय. या दिवशी गणपती बाप्पांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला 2 ते 4 भीमसेन कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. यामुळं काय होतं बघा, कापूर जाळल्यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता किंवा वाईट नजर असेल तर याचा प्रभाव कमी होण्यास मदत होतो. त्याच्यानंतर पुढचा उपाय गंग हा मंत्र 108 वेळा आपल्याला शांत बसून गणपती बाप्पांच्या समोर म्हणायचा आहे. हा गणपती बाप्पांचा एकाक्षरी मंत्र आहे. हा मंत्र जप तुम्ही जर 108 वेळा या कालावधीमध्ये केला गणेश जयंतीच्या काळामध्ये, तर यामुळं तुमचं मन शांत होण्यास मदत होईल. तसंच तुमची निर्णय घेण्याची ताकदसुद्धा वाढण्यास मदत होईल. त्याच्यानंतर बघा, पुढचा उपाय तो म्हणजे या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावायचा आहे. आपलं घराचा दरवाजा जो असतो
तो मुख्य दरवाजा म्हणजे आपलं ऊर्जेचं प्रवेशद्वार असतं आणि असा दिवा लावल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसंच या गणेश जयंतीच्या दिवशी मौन पाळायचं आहे, म्हणजेच डोळे बंद करून फक्त बाप्पांचं नाव मनात घ्यायचं आहे. मौनामध्ये खूप मोठी शक्ती असते बघा. मौनातून खरी प्रार्थना आपल्या बाप्पापर्यंत पोहोचत असते आणि असं मौन धारण केल्यामुळं आपण आपले जे काही इच्छित कार्य आहे ते पूर्ण होण्याचा योग तयार होतो. आणि शेवटी महत्त्वाची टीप म्हणजे उपाय शांतपणे करा, कोणालाही सांगू नका, श्रद्धा ठेवा, घाई करू नका आणि संयम ठेवायचा आहे. प्रत्येक उपायाची प्रचिती ही आपल्याला मिळतच असते. आणि गणेश जयंतीच्या दिवशी आता पुढे मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असे उपाय सांगणार आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी, अडथळे, कर्जदोष, भीती, नकारात्मकता या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. बघा, गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं गंगाजल मिसळायचं आणि या पाण्याचं मिश्रण जे आहे ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. असं का करायचं तर हळद आणि गंगाजल हे वातावरण शुद्ध करतात आणि यामुळं आपल्या घरातील जडपणा, नकारात्मक ऊर्जा आणि सततची अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. म्हणून असं पाणी आपल्याला या दिवशी घरामध्ये शिंपडायचं आहे. तसंच यानंतर दुसरा उपाय तो म्हणजे नारळाचा उपाय करायचा आहे. तर बघा, एक पूर्ण नारळ घ्या, गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. तो नारळ आपल्या मनातील जी काही अडचण असेल ती आपण गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि यानंतर नमस्कार करायचा आहे. नंतर तो नारळ मंदिरात अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण करण्यामागचं कारण काय आहे हे बघा. कारण नारळ अहंकार व अडथळ्यांचं प्रतीक मानला जातो आणि यामुळं आपली जी काही अडकलेली कामं असतील ती कामं हळूहळू सुटण्यास मार्ग मिळतात. म्हणून आपल्याला मंदिरामध्ये या दिवशी एक नारळ अर्पण करायचा आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याचबरोबर मैत्रिणींनो, या दिवशी आपली मुलं किंवा आपल्या पतीच्या इंटरव्ह्यूसाठी किंवा काही खास परीक्षांसाठी एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे पेन पूजनाचा उपाय. तर बघा, पेन आणि वही गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आणि ओम गंग गणपते नमः हा 7 वेळा मंत्र म्हणायचा आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, बुद्धीचे अधिपती आहेत. यामुळं आपली बुद्धी तीक्ष्ण होते आणि आपल्या मुलाबाळांना यश प्राप्त होते. तसंच यशाचे निर्णय हे सोपे होत जातात. त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे कर्ज व आर्थिक ताणासाठी. आता यासाठी आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहेत आणि नंतर ते गरजू व्यक्तीला द्यायचे आहेत. तर बघा, तांदूळ अन्न आणि समृद्धीचं प्रतीक आहे. यामुळं आपल्या ज्या काही पैशाच्या आर्थिक अडचणी असतील त्या आर्थिक अडचणी हळूहळू कमी होण्यास मदत होते. तसंच 108 वेळा आपण नामस्मरण करायचं आहे. आता जर समजा तुमच्याकडे माळ असेल तर तुम्ही माळेवरती जप करू शकता 108 वेळा. जर माळ नसेल तरीही आपण शांत बसून गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं 108 वेळा म्हणायचं आहे. नामस्मरणातून बाप्पाशी थेट आपला संबंध निर्माण होतो, जोड संबंध निर्माण होतो आणि यामुळं भीती, चिंता, अस्थिरता ही कमी होते. त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे नजरदोष. बघा, आपण आपल्या घरातील व्यक्तींवर किंवा आपल्या घरावर नजरदोष झाले असेल तर आपण काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे. गणपती बाप्पांच्या समोर कापूर घ्यायचा आणि तो कापूर सर्वप्रथम पेटवून घ्यायचा आणि गणपती बाप्पांच्या समोर 3 वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवायचा. असं केल्यामुळं कापूर नकारात्मक प्रभाव जाळतो आणि आपली वाईट नजर जी काही असेल, नजरबाधा जी झाली असेल तर ती दूर होते. तसंच अकारण जर आपल्याला भीती वाटत असेल तर तीसुद्धा दूर होण्यास मदत होते. त्याच्यानंतर बघा, लाल रुमाल किंवा लाल वस्त्राचा उपाय काय करायचा आहे. तर एक लाल रुमाल किंवा लाल वस्त्र घ्यायचं, गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आणि ते
दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तीला दान करायचं. लाल रंग गणपतीला प्रिय आहे आणि आपल्या जे काही भाग्यामध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे कमी होण्यासाठी लाल रंग हा अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून लाल रंगाचा कपडा गरजू व्यक्तीला आपण या दिवशी निश्चितच दान करायचा आहे. तसंच रात्री झोपण्यापूर्वी गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावायचा, 5 मिनटं शांत बसायचं, कारण रात्रीची वेळ ही सूक्ष्म ऊर्जेसाठी प्रभावी असते आणि यामुळं काय होतं बघा, मौन दीप उपाय आपल्याला करायचा आहे आणि असा दिवा लावल्यामुळे आपली झोप सुधारते, तसंच मन हलकं होतं. तसंच या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती संयोग उपाय कसा करायचा आहे बघा, तर तुळशीला पाणी घालायचं आहे आणि गणपतीचं नाव घ्यायचं आहे. तुळस सात्विक ऊर्जा वाढवते, म्हणून आपल्या घरात शांती आणि स्थैर्य वाढतं. यासाठी आपल्याला तुळशीला पाणी घालत असताना गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं आहे किंवा स्मरण करायचं आहे. शेवटचा संकल्प उपाय कसा करायचा बघा, दोन्ही हात जोडून मनामध्ये असं बोला, बाप्पा माझं मार्गदर्शन करा, असं बोलायचं आहे. संकल्प म्हणजे मनाची दिशा होय मैत्रिणींनो. योगायोग म्हणजे तुमच्या बाजूने सगळे योगायोग हे तुमच्या बाजूने घडू लागतील असं म्हटल्यानंतर, तसंच बाप्पाला आपण मनापासून नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की बाप्पा माझं मार्गदर्शन करा असं. तसंच बघा, या काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. तर उपाय करताना तुम्ही घाई करू नका, मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका आणि हे उपाय करत असताना तुम्ही कोणालाही सांगू नका. श्रद्धा आणि संयम